नमस्कार, आपण पाहत आहात मराठी साप्ताहिक निर्भीड सम्राटचे यूट्यूब चॅनल निर्भीड सम्राट मध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार, मी सिद्धार्थ काळे. आपण बघत आहात निर्भीड सम्राट न्यूज. जसं की काल आपण एक न्यूज केली. हे उत्तर भारतीय कुटुंब आहे आणि त्यांच्या ह्या दोन जुळ्या मुली आहेत. काल आपण राज हायस्कूलच्या विरोधामध्ये बातमी प्रसारित केली होती. या मुलींचं संपूर्ण शैक्षणिक वर्ष 2025-2026 या वर्षाची टर्म्स फी व प्रवेश फी भरून देखील त्यांना शाळा सोडल्याचा दाखला मिळत नव्हता. त्यांना त्यांच्या पालक आणि हे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. तेवढ्या फी मध्ये त्यांचं कुटुंब उदरनिर्वाह करत होतं. परंतु एका मुलीचे 20-20, 25-25 हजार रुपये वार्षिक फी होती. ह्या दोन मुलीची फी जास्त होती. त्यामुळे या लोकांनी ज्या ठिकाणी कमी ऍडमिशन फी आहे, कमी टर्म्स फी आहे, अशा ठिकाणी त्यांनी आपल्या मुलीचा प्रवेश घेण्याचं ठरवलं होतं. परंतु त्या ठिकाणी त्यांनी मागणी केली होती, अर्ज देखील घेऊन गेले होते, परंतु त्यांना त्या ठिकाणी दाखला दिला गेला नाही आणि त्यांचा दाखला स्वीकारला नाही. परंतु ज्यावेळेस यांना कोणीतरी सांगितलं की बाबा पत्रकार आहेत, स्थानिक पत्रकार, तर त्यांनी ते आपल्याकडे आले आणि त्या आल्यानंतर आपण त्यांना न्याय मिळवून देण्याचं या ठिकाणी काम केलं. आज बघू शकता ह्या दोन चिमुकल्या, यांच्या हातामध्ये त्यांचे ही ओरिजिनल LC आहे, शाळा सोडल्याचा दाखला आहे. ह्या मुलीचा पण आहे, ह्या मुलीचा पण आहे. एकीचं नाव रिया आहे, एकीचं नाव प्रिया आहे. आपण सुरुवातीला त्यांच्या पालकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. कारण कालपर्यंत ते दोघे जण वनवन भटकत होते. त्यांच्याकडे पैसा नव्हता. उपाशीवर राहून ह्या नेत्याकडे जा, त्या नेत्याकडे जा, इकडे जा, तिकडे जा, शाळेमध्ये जा, परंतु त्यांना कुठूनही फायदा झाला नाही. ज्यावेळेस आपल्याकडे आले त्यानंतर आपण त्यांना न्याय मिळवून देण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे. क्या बताएंगे आप? कल हमने जो न्यूज़ किया था उसके बाद में आपको आज दोनों बच्चियों का दाखिला मिला है. जो पैसा भरा था आपने, उसके चलते जो चालू साल था 2026-2027 का, उसका भी आपने हर लड़की का 6-6 हजार रुपये भरा था, तभी भी आपको दाखिला नहीं मिला. बोलो बोलो. अभी इस समय अभी तो बहुत खुश हूँ. NC मिल गया है, NC मिल गया है, बहुत खुश हूँ. बच्चे लोग भी बहुत खुश हैं. अभी निर्भीड चैनल का बहुत बहुत धन्यवाद करता हूँ. ये ऐसे ही सपोर्ट करते रहो सब जन को. बहुत से ज़्यादा गरीब लोग हैं भी, उनके भी पास बहुत जन से भी पैसा लिया हुआ है NC का. इसलिए इस चैनल को बहुत सब मैं कोई प्रणाम करता हूँ इस चैनल को. दोनों बच्चे के हाथ में अपना ये दाखिला मिल गया है और हमारा पैसा भी बच गया. कल तो हम लोग बहुत परेशान हो गए थे दौड़ के, लेकिन दाखिला नहीं मिल रहा था, लेकिन अब भी मिल गया है हम लोग को. बहुत बहुत धन्यवाद. आपल्यासोबत या मुलींची आई देखील आहेत. त्यांच्यासोबत आपण देखील आपण चर्चा करणार, कारण त्या देखील काल मी त्यांना बघितलं. ज्यावेळेस ते आमच्याकडे आले त्यानंतर त्यांची जी अवस्था होती, खूपच मतलब अशी अवस्था होती की विचारू नका. कारण खूप थकवा जाणवत होता त्यांचा. खूप प्रत्येक ठिकाणी जाऊन आले होते, परंतु त्यांना या ठिकाणी शाळेचा दाखला मिळाला नव्हता. पण आज त्यांच्या दोघं नवरा बायकोंचे आणि त्या मुलींच्या चेहऱ्यावरती हास्य स्मित आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत. क्या बताएंगे भाभी? कल तक आप घूम रहे थे, आज दोनों बच्चे के हाथ में दाखिला है. अरे 2 दिन से मैं बहुत परेशान थे. अभी आज मुझे दाखला मिला, पैसा 1 रुपया भी नहीं लगा. अभी हमारे दोनों बच्चे कल से स्कूल जाएंगे. यहाँ से भी बोल रहे थे बच्चे लोग को घर पे बिठा दूंगी, दाखला नहीं मिलेगा तो कल से आओ मत. बहुत टेंशन में थी, क्या करूँ, कहाँ जाऊँ, कैसे हो. तो भैया ने कोई बताया, भैया के पास गए तो मेरा थोड़ा हेल्प हुआ. अब इसके लिए हम बहुत बहुत धन्यवाद देते हैं कि सबका हेल्प हो जाए. अगर कोई परेशानी में हो तो सबका हेल्प हो. बहुत से गरीब यहाँ पड़े हैं जो पैसा नहीं दे पाएंगे. हमने तो सारा फीस भर दिया था. इसके लिए हम बोले कि क्यों पैसा दे, दाखले का पैसा नहीं लगता है. सबने यही बोले कि दाखले का पैसा नहीं लगता है. इसके लिए हम बहुत दौड़ रहे थे. हमारे पास था भी नहीं कि हम दे उनको. आपल्यासोबत आता या विद्यार्थिनी आहेत. या विद्यार्थिनीची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. क्या नाम बेटा आपका? प्रिया संतोष खेरवार. तो आज आपको दाखिला मिल गया है? हाँ. दिखाओ जरा. देखो.
स्कूल चालू हो गया, अभी स्कूल जाना चालू हो गया? हाँ, मैं तो बहुत खुश हूँ। कितवीं में अभी? 6वीं अच्छा, डी। 6वीं में। क्या नाम बेटा तुम्हारा? रिया संतोष खैरवार। कौन से स्कूल में अभी? अनुदत्त अनुदत्त विद्यालय। में दाखिला लिया है ना? हाँ, अच्छा, अभी कितने स्टैंडर्ड में? 6D 6डी। कौन से मीडियम में? हिंदी मीडियम में। हिंदी मीडियम है ना? मराठी शिकाय जात आहे? अभी खुश आहे? हाँ, अच्छा. तर या ठिकाणी जो परिवार आहे त्या कुटुंबाचा आज सर्वांच्या चेहऱ्यावरती हास्य आहेत. पत्रकाराचं काम राहतं, न्याय मिळवून देण्याचं काम राहते. कुठल्याही हा लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारितेला संबोधलं जातं आणि तो आहे. या ठिकाणी आमचे काम न्याय मिळवून देण्याचे काम असते. आज या विद्यार्थ्याचा जो चेहऱ्यावरती हास्य आहे, हे हास्य बघून आम्हाला देखील समाधान होते, की आम्ही काहीतरी काम पत्रकारितेच्या माध्यमातून चांगलं काम करतोय. असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी व निर्भीड सम्राट न्यूजमध्ये नेहमी अपडेट मिळवण्यासाठी व कुठल्याही समस्या असेल तर आम्हाला संपर्क करू शकता. स्क्रीनवरती आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. निर्भीड सम्राटसाठी सिद्धार्थ काळे, मुंबई.